नमस्कार मंडळी. आज आपला जंबो दादा जरा रागात आहे. कारण विठू आणि माऊलीचे डॅड म्हणजे त्यांचे पप्पा हे बाहेर उभे आहेत. आणि त्याच्यामुळे जंबो दादा आमचा रागात आहे की आमच्या विठू माऊलीला घेऊन जायचं नाही म्हणून. आणि माऊली आमची बघा इथे कशी दूध पितीये. आज तिचा करण दादा आलेला आहे तिला दूध पाजायला बदलापूर वरून. आणि करण दादाने खूप मला मदत केलेली होती जेव्हा विठू आणि माऊली लहान होते तेव्हा दवाखान्यात घेऊन जायला, डॉक्टरकडे घेऊन जायला सलग 5 दिवस आम्ही दोघींनाही घेऊन जात होतो दवाखान्यामध्ये. पण विठूला ट्रीटमेंट थोडी फार दिली डॉक्टरांनी, पण माऊलीला अजून डिवॉर्मिंग द्यायचं बाकी आहे. आणि डिवॉर्मिंग साठी माऊलीला आम्ही उद्या घेऊन जाणार आहे. आज माऊलीची थोडी तब्येत पण ठीक नाहीये, माऊलीला आज लूज मोशन्स होतात ते. आणि जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माऊलीने आम्हाला कसं घाबरवलं, तर माऊलीने आम्हाला असं घाबरवलं होतं की पप्पा आमचे बिछाना टाकत होते आणि आमच्या कपाटामध्ये आम्ही बिछाना ठेवतो. आणि जेव्हा पप्पा बिछाना टाकत होते तेव्हा आमची माऊली जाऊन कपाटामध्ये बसली आणि कोणाला माहीतच नाही. हे बघा, हे कपाट आहे आमचं आणि ह्या कपाटामध्ये ती बसली आणि कोणाला माहीतच नाही माऊली कपाटामध्ये गेलीये. आणि अशा आम्ही कपाट बंद केलं आणि कंप्लीट 10 मिनिटं माऊली नाहीये. मी विठूला खाऊ चारत होते तर माऊलीचा 2 वेळा आवाज आला मला, पण त्यानंतर माऊलीचा आवाजच बंद झाला आणि मी घाबरले की माऊली कुठे गेलीये. मी पप्पांना विचारलं माऊली कुठे, तर माऊली काय भेटत नाहीये. मग आम्ही सगळे घाबरलो. आम्हाला वाटलं काय की बाहेर एक मांजर आलेली ती घेऊन गेली की काय, काय चावलं वगैरे की काय, की काय झालं की गटारात पुन्हा जाऊन पडलीये. तर नंतर मग आम्ही शोधाशोध केली. मम्मी एकीकडे, पप्पा एकीकडे पळत होते. मी घाबरून रडत रडत जाऊन शोधत होते. जिथे तिच्या आईने त्यांना जन्म दिला होता तिथे पण मी जाऊन चेक केलं, पण तिथेही काही आम्हाला माऊली सापडली नाही. एका क्षणासाठी मला असं वाटलं त्या होलामध्ये मी टॉर्च लावली तर मला माऊलीसारखं कलरचं काहीतरी दिसलं, म्हणून मी पळत पळत येऊन मोबाईलची टॉर्च लावली. मी चेक केलं जाऊन तर त्याच्यामध्ये उंदीर होता. ही बघा आमची विट्टू कशी जंबो दादाच्या मागे मागे पळतीये. आणि त्यामध्ये उंदीर होता. तर मग मी अजून घाबरले आणि रडायला लागले. तर त्याच्यानंतर मग शोधाशोध झाली. मग मला जरा क्लिक झालं की बिछाना टाकताना माऊली नव्हती तिथे. मग मी अचानक असं कपाट ओपन केलं तर माऊली वरतून खाली पडली डायरेक्ट आणि ओरडायला लागली. अशा तऱ्हेने आमचा जीव भांड्यात पडला आणि आमची माऊली भेटली. आज जर आमची माऊली नाराज आहे, तिची तब्येत ठीक नाहीये त्याच्यामुळे. पण आमची विठू आज खूप ऍक्टिव्ह आहे आणि विठू खूप आता मस्ती करायला लागलीये 2 दिवसापासून. आणि जंबो दादाची पाठ सोडत नाहीये. जंबो दादाला खूप सतवतीये आणि जंबो दादा तिच्या जवळच राहत नाही उभा. हे बघा जंबो दादा कशी जातीये आणि कशी त्याला सतवते. माऊली, हे बघा माऊ कशी मम्मीच्या मागे मागे पळते बघा. माऊली किती माऊली? हा बघा जंबो दादा कसा मम्मीला मागतोय काय खाऊ. काय खाऊ पाहिजे जंबो तुला? पेडिग्री हवी आहे तुला? पेडिग्री हवी आहे? जंबो दादा आमचा पेडिग्री मागतोय. त्याचा खाऊ वरती ठेवलेला आहे. हे बघा, हे बघा त्याचा खाऊ त्याला पाहिजे म्हणून तो मम्मीच्या मागे लागलाय की मला खाऊ दे आणि खूप दंगा करतोय मगाचपासून. हे बघा खाऊ पाहिजे. हा बघा विठू पण कसा भुकेने कासावीस झाली आमची. आमचा विट्या खूप मस्तीखोर आहे. 2 दिवसापासून खूप आवाज वाढलाय त्याचा.